तर कृषी क्षेत्रातील पहिलीच बातमी पुण्यामधून। पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात समाधानकारक पाऊस झालाय, त्यामुळे शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। तर थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी, पाहूया। राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्याची खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली आहे। मी सध्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो। आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांची खरतर खरीप हंगामातील जे काही पिके आहेत, बाजरी असतील, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, यांसारख्या पिकांची सध्या शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू आहे। खरतर यावर्षी मान्सून लवकर आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल, काय परिस्थिती आहे यावर्षी? यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे आम्ही सोयाबीन आणि बाजरीची पेरणी करत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस यंदा लवकर झाल्यामुळे मृग नक्षत्रातच पेरणी चालू झालेली आहे। नक्कीच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात मान्सूनचं लवकर आगमन झाल्याने बळीराजा शेतकऱ्यांकडनं खरतर मृग नक्षत्रातच खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून यापुढच्या काळात पाऊस जर असाच सुरू राहिला, समाधानकारक पाऊस झाला तर एक बळीराजाला दिलासा असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। तर पुण्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात देखील समाधानकारक पाऊस झालाय। अनेक भागात पेरण्याची लगबग सुरू झाली आहे। कुठे बैलजोडीने तर कुठे ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणीला सुरुवात झाली आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। आपण पाहू शकतो या ठिकाणी पेरण्यांना सुरुवात केल्याचं इथं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। दादा, काय पेरण्यांना सुरुवात केली आहे? पेरणीचा सीझन चालू झालेला आहे। आता पाऊस झालेला आहे चांगला इकडे 60%। त्यामुळे सोयाबीन वगैरे पेरणी चालू आहे। आता भुईमूग, तूर, मूग हे पिकं शेतकरी समाधानी आहे। यंदा पाऊस भरपूर झालेला आहे उन्हाळी, त्यामुळे मशागतीला वेळ मिळालेला आहे मशागत करण्यासाठी। चांगला लागेल असं वाटतं एकूण सगळं पुढे? चांगला लागेल, पाऊस लागेल चांगला। आणि आता तर उन्हाळी यंदा पाऊस भरपूर झालेला आहे, त्यामुळे माणसांना शेतातली मशागत करायला एक नंबर झालेलं आहे काम। म्हणजे आवत वगैरे अगोदर फिरवून वावरांची मशागत, म्हणजे गवत वगैरे काढून जरा काय आलेलं आणि चांगलं वातावरण आहे यंदा। तसं दरवर्षीपेक्षा वातावरण चांगलं आहे। यावर्षी चांगलं वातावरण आहे एकूणच, आणि त्यामुळेच एकूण मशागती असतील, त्याचबरोबर पेरण्या असतील, यांची कामं आता शेतकऱ्यांनी सुरू केल्याचं सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, नुने, सातारा। तर इकडे वाशिमच्या मंगळूर-पीर तालुक्यातील अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पहिल्याच मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्या पुराचं पाणी काही शेतांमध्ये गेल्यानं शेती खरडून गेली आहे। तर फळबागा आणि भाजीपाला पिकांचंही अतोनात नुकसान झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। त्याचप्रमाणे पेरणी झालेल्या शेतातील बियांसहित माती देखील वाहून गेली आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे सौर पंपाचं देखील सोलर पॅनल तुटलेले आहेत। मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालंय, त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पेरलेलं जे आहे ते निकाल खरडून गेलेला आहे सगळं, आणि आता शेतातली माती जी आहे ती सगळी खरडून गेलेली आहे, सगळे गोटे उघडे पडलेले आहे। आता पेरणी कशी करावं आणि काय करावं काही सुचून नाही राहिलं। याच्यावर शासनानं जर असं काही लक्ष घालावं आणि सर्वे करावं थोडासा, आणि आम्हाला मदत द्यावं अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची। तर इकडे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मृगाचा जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे। मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची पेरणी केली जाते। काही शेतकऱ्यांनी यापूर्वी कापूस, हळद या पिकांची लागवड देखील केली आहे आणि काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे देखील पेरणी पाहायला मिळते। मात्र 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे अशी मतं कृषी शास्त्रज्ञांनी दिलंय। तर धूळ पेरणी केल्यास बी आणि खतांचं नुकसान होऊन दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं अशी सूचनाही देण्यात आली आहे। चांगल्या मिरगाचा चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे, तर आम्ही आमच्या शेतामध्ये तर ही मिरगी पेर सोयाबीनची करीत आहे। औंढा तालुक्यामध्ये मिरगाचा पाऊस झालेला आहे, तरी पण आम्ही पाऊस झाल्याच्या नंतर सोयाबीनची पेर करीत आहे। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी वाशिममधून। वाशिम जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही रिसोड शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। पावसामुळे शेती पेरणीस वेग येणार आहे।
मावळमध्ये इंद्रायणी भाताच्या आगारात रब्बी भुईमुगाचं पीक जोमात आलंय, त्यामुळे सध्या रब्बीचे भुईमुग काढण्याच्या कामाला वेग आलाय। पाऊस येण्यापूर्वी शेतकरी शेतातील भुईमुग काढण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्यात सर्वदूर अद्यापही पावसाचं आगमन न झाल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्यात। पेरणीसाठी शेतीची मशागत करून शेत तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे आणि यावर्षी 6,28,700 हेक्टरवर खरीपाचं क्षेत्र निश्चित करण्यात आलंय। अकोल्यात ज्वारी खरेदी केंद्र पुन्हा नव्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आले आहेत आणि खरेदी केंद्र बंदमुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,000 रुपये कमी दराने विक्री करावी लागत होती। याची दखल घेत शासनाने जिल्ह्याला 28,500 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या कांदलगावमध्ये वादळ वाऱ्यामुळे तोंडल्याच्या शेतीचा मांडव जमिनीवर आडवा झाल्याचं पाहायला मिळत आहे। यात पांडुरंग फाटे यांचं लाखोंचं नुकसान झालंय। आता लोळलेला मांडव पुन्हा उभा करण्यासाठी हजारोंचा खर्च असून पुढील उत्पादन चालू होण्यासाठी किमान 3 महिने जाणार आहेत। शासनाने पंचनामे करून आम्हाला त्वरित मदत करावी अशी अपेक्षा फाटे यांनी व्यक्त केली। साताऱ्यातील वाईच्या अनवडी परिसरामध्ये महसूल उपविभागाच्या वतीने 500 झाडांची लागवड करण्यात आली आणि यावेळी वड, पिंपळ, साग या झाडांची लागवड करण्यात आली आहे। या उपक्रमात प्रांत अधिकारी, तहसीलदार सोबतच ग्रामस्थ देखील उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या केळी पिकांची खासदार बळवंत वानखडे यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। सोबत तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेशही त्यांनी दिले।